कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल, अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी विक्रमसिंह घाटगे, माननीय समरजित सिंह घाटगे, अध्यक्ष शाहू उद्योग समूह कागल, माननीय अमरसिंह घोरपडे उपाध्यक्ष, माननीय जितेंद्र चव्हाण कार्यकारी संचालक, सर्व संचालक मंडळ छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल। आपण बघितला आज उद्याचा काळ तुमच्या माझ्या समोर येणार आहे, तो आपल्या जमिनींचे तोडणारे तुकडे आणि छोट्या छोट्या जमिनींच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांच्या अर्थव्यवस्था कशा चालणार अशा प्रकारचा एक काळ खरं तर उद्याचं आव्हान म्हणून समोर येणार आहे। ऊस तोडायची अवस्था आज काय आहे तुम्हाला माहिती आहे? काय लोकांना गडबड असती ऊस तोडायची मला कळत नाही। म्हणजे या तोडणीवाल्याच्या दारात जायचं 4000 रुपये घे म्हणायचं, माझा ऊस तोडायला चल म्हणायचं, तुम्हाला पटणार नाही। भेंडवड्यातल्या शेतकऱ्यांना सांगतो, सुनीलला विचारा, आज शेतकऱ्यांच्या मागे ऊसाची मशीनवाली लागले की हवा तुझा प्लॉट माझ्यासाठी ठेव, पैसे तर मागायचे सोडा, तू जर हे पुरला असलंच, मला परवा कोणतर सांगत होता ठिबकची लाईन पुरली असलीस तर ती सुद्धा काढू नको, आमचं आम्ही काढतो, पण तुझा प्लॉट माझ्यासाठी ठेव। का उगाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये ऊस तोडायची गडबड करायची? पूर्वी मागत होती, आता कोण मागतोय? आज ऊसवाल्याच्या मागे लोक लागायची पाळी आली। आणि म्हणून उद्या पुन्हा कदाचित तुम्हाला आणि मला सामुदायिक शेतीकडे जावं लागणार आहे का कोणास ठाऊक। छोट्या छोट्या प्लॉटची शेती करता येत नाही, छोट्या प्लॉट मध्ये ऊसाचं मशीन जात नाही। उद्या ऊस तोडायला लोक बीड जिल्ह्यातनं येणाऱ्यांची पंचायत झाली, आज म्हसवड भागातनं जत भागातनं यायची, तिथं पाणी आलं ती याची पंचायत झाली। म्हणजे उद्याची शेती समोरची अजून काळ बदलेल तशी आव्हानं संपत नाही। म्हणून आपण कुठंतरी ह्या सहकारातनं निर्माण केलेल्या हा जे काही संस्था आहे याचं पावित्र्य जपणं, यातनं अजून चांगल्या चांगल्या गोष्टी करणं, ज्याचा उल्लेख बापूंनी केला की खरोखर ह्या देशामध्ये सहकाराशिवाय पर्याय नाही। हा विषय नरेंद्र मोदींच्या लक्षात आला। अनेक वर्ष ह्या देशातल्या सहकाराला कृषी खात्याच्या अंतर्गत एक छोटासा विभाग म्हणून त्या ठिकाणी काम केलं जायचं, पण पहिल्यांदा देशात सुद्धा सहकार खातं असावं आणि हे देशातलं सहकार खातं हे एका मोठ्या महत्वाच्या नेत्याकडे असावं। आणि म्हणून अमित शहा सारख्या माणसाला खरं तर हे खातं त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला। आणि अनेक नव्या गोष्टी आज तुमच्या माझ्या सोसायटीत बदल म्हणून त्या ठिकाणी येत आहेत। आज तंत्रज्ञानाचा वापर करणारा विचार त्या ठिकाणी येतोय। प्रत्येक गावचं संगणकीकरण व्हावं, सगळ्या आपल्या सभासदांची नोंद त्या ठिकाणी व्हावी, त्याच्या कर्जाच्या मर्यादा त्या ठिकाणी फिक्स व्हाव्या, त्याला किसान कार्डामार्फत उपलब्ध असणारं क्रेडिट वापरणारी सोय त्या ठिकाणी देता यावी। यांच्यापासून मध्यम मुदतच्या योजनांच्या पासून खरं तर 150 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या योजना आज विकास सोसायटीनं आपल्या सभासदांना ज्या ज्या सुविधा लागतात त्या द्याव्या आणि ह्या संस्था मोठ्या कराव्या, हा विचार आज तुमच्या माझ्या समोर त्या निमित्तानं येतोय। त्याला सुद्धा कुठंतरी हाक मारायची, आपण सुद्धा ह्या प्रक्रियेत स्पर्धेमध्ये पुढे कसं राहायचं। अगदी महा ई सेवा सारखं जे केंद्र आहे, जे प्रत्येक गावामध्ये आज खाजगी कोणतरी आपले सहकारी चालवतात, असं महा ई सेवा केंद्र सुद्धा तुमची सोसायटी जर चालवणार असेल आणि गावातल्या सगळ्या लोकांना सेवा देणार असेल तर ते सुद्धा काम करावं, अशा प्रकारची परवानगी सुद्धा आज त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून 21व्या शतकातली विकास सोसायटी आज ह्या 75 वर्षाचा आढावा घेत असताना धान्याच्या भिशीपासून सुरू झालेली सोसायटी ही महावीर सोसायटीचा शेतकरी कुठेही देशात गेला, परदेशात गेला तरी महावीर सोसायटीच्या शेतकऱ्याला जे क्रेडिट उपलब्ध आहे ते एका कार्डावर किंवा त्याच्या मोबाईलवर त्याला वापरता येईल अशा काळामध्ये ह्या सोसायट्या घेऊन जाणं, त्याला शेतीच्या बाहेरच्या अर्थव्यवस्थेला सहाय्य करणाऱ्या व्यवस्था आपल्याकडे आणण्यासाठी मदत करणं, हा एक उद्याच्या शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या ह्या सोसायटींच्या मध्ये
तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा संकल्प असला पाहिजे आणि तो संकल्प आपण सगळ्यांच्या वतीनं पूर्णत्वाला नेऊया आणि आपल्या सगळ्या ह्या भक्कम वारसा असणाऱ्या वाडवडिलांचा ह्या चांगल्या कामातनं असणारी आठवण आणि आदर जोपासूया। ही खरं तर एक आनंदाची संकल्पना ह्या निमित्तानं आपल्याला साकारता येईल असं मला वाटतं।